देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याचदा जीवनात चांगल्या गोष्टी घडतात. कधी कधी आपल्याला ज्या आवडत नाहीत त्या पण घडतात. काही गोष्टी खूप सन्मानाच्या असतात आणि काही गोष्टींमुळे आपली अप्रतिष्ठा सुद्धा होते. जीवनामध्ये आपण ज्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो किंवा आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी घडतात, ज्या आपल्या मनाला प्रिय आहेत, ज्या गोष्टींकडे पाहून समाज किंवा सगळे लोक कौतुक करतात, त्या गोष्टीने आपल्या पण मनाला खूप आनंद होतो की हां, चला, देवाने आमचं चांगलं केलं, ही गोष्ट आमच्या जीवनात घडली. कधी कधी आपल्या जीवनात असे प्रसंग येतात. मी म्हणणार नाही काही लोकांच्या आले असतील किंवा येऊ शकतील, नाही. प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक दिवस असा असतो की त्या दिवशी त्याला एका काहीतरी संकटाला किंवा समस्येला सामोरे जावं लागतं. कारण की जीवनामध्ये चढ उतार पाहिजेत. आमीन. चढ उतार पाहिजे का नको? किती लोकांना वाटतं नको? ते ECG असतो ना हृदयाचा, त्याच्यात वेव्ज असतात, PQRST. ते बरोबर अशी ती वेव्ह जाणार, PQRST. वरती वेव्ह गेली तर पॉझिटिव्ह वेव्ह, खाली आली तर नेगेटिव्ह वेव्ह. आता जे म्हणतायत की आमच्या जीवनात चढ उतार नको, म्हणजे फ्लॅट लाईन चालेल. कोणाला चालत असलं तर बघा, चालणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेचा भाग आहे. फक्त जेव्हा कठीण समय येतो ना, फार मनाला लावून घ्यायचं नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं उभं राहता येईल, त्या समस्येवरती आपल्याला कशी मात करता येईल आणि परमेश्वर आम्हाला कसं सोडवणार आहे, याच्याकडे आम्ही लक्ष द्यायचं. तुमचा द्राक्षरस संपला नसता तर तुम्ही इथं आलेच नसते. बरं झालं द्राक्षरस संपला, येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. लाजर मरत नाही तोपर्यंत कळत नाही की येशू मुर्दे उठवणारा देव आहे. जे काही घडतंय देवाच्या गौरवार्थ घडतंय. ज्या अडचणींना तुम्ही सामोरे जातात, मग ती परिस्थिती बदलायची कशी किंवा काय केलं पाहिजे? बायबलमध्ये यहुद्यांसाठी एक फार लज्जास्पद टाइम होता. फार एकदम मनाला टोचणारा असा समय त्यांच्यासाठी होता. आणि तो समय कधी होता की ज्यावेळेस नबुकदनेसर राजाने आक्रमण केलं यहुदा राष्ट्रावरती. इस्रायल राष्ट्र तर आधी गुलामीत गेलंच गेलं, पण यहुदा राष्ट्रावरती ज्यावेळेस आक्रमण झालं, ते आक्रमण साधं नव्हतं. मंदिर पाडण्यात आलं, शल्मोनाचं मंदिर पाडण्यात आलं आणि जे लोक होते त्यांना गुलाम करून नेण्यात आलं. अख्खी जागा आहे नबुकदनेसरनी कॅप्चर करून टाकली आणि त्या ठिकाणी 70 वर्षांची गुलामी ह्या देवाच्या लोकांना पाहायला मिळाली. 70 वर्षांनी एक राजा असा झाला की त्याच्या मनात देवाने काम केलं, सगळ्या गोष्टी बदलल्या, परत त्यांना रिलीज केलं. ते तिकडून परत आले. जी मंदिरातली पात्र, सोन्या चांदीची जी मूल्यवान पात्र होती, जी तिकडे घेऊन जाण्यात आली होती, ती परत पात्र आणण्यासाठी प्रभूने कृपा पुरवली. आमचा परमेश्वर आशीर्वाद रिस्टोर करणारा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? जो गया है वो वापिस आने वाला है. मैंने बोला, जो सोना चांदी जो भी आपने गवाया है वो वापिस आपके पास आने वाला है. हालेलुया. जो अच्छे दिन आपने गवाए हैं, जो जो चीजें आपके जीवन से चली गई है, जिसको आप मिस कर रहे हो, ज्या गोष्टींची तुम्हाला खंत वाटते की देवा हे माझ्यापासून गेलंय, देवाचा अभिषिक्त दास सुरुवातीलाच एक भविष्यवाणीचा शब्द तुम्हाला सांगत आहे. देवाच्या उपस्थितीत तुमचे आशीर्वाद परत तुमच्याकडे येत आहेत. जे तुम्ही गमावलंय ते तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे परत येत आहेत आणि बहुगुणित होऊन येतील, साधारण रीतीने येणार नाहीत. मग ज्यावेळेस ते लोक परत तिकडे पोहोचले, रिटर्न आले, त्यांच्या पुढे एकच चॅलेंज होतं की मंदिर बांधायचं. यरूशलेमेतले कोट पडलेले आहेत, ते बांधायचे आणि परमेश्वराने त्याचं गौरव प्रकट केलं. पण तो जो टाइम होता त्यांचा,
पडलेल्या मंदिराकडे आणि पडलेल्या कोटांकडे यरूशलेमेच्या भिंती कोसळलेल्या आहेत आणि त्या कोसळलेल्या भिंतींकडे पाहणं त्यांच्यासाठी एक लज्जास्पद गोष्ट होती. त्यांच्यासाठी ती एक अपमानकारक गोष्ट होती की त्यांच्या देवाचं स्थान किंवा त्यांचं शहर मोडून गेलेलं आहे. ही त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट होती. आणि अशा दुःखाच्या प्रसंगात किंवा अशा लज्जास्पद परिस्थितीमध्ये त्यांचं पाऊल पवित्र भूमीवरती पडलेलं आहे. पण त्यांच्या डोळ्यांनी ते पाहत आहेत की हे जे सगळं काम घडलंय ते अप्रतिष्ठेचं काम आहे, प्रतिष्ठेचं काम नाही. घर बांधणं प्रतिष्ठेचं काम आहे का घर मोडणं प्रतिष्ठेचं काम आहे? घर बांधणं प्रतिष्ठेचं काम आहे, चांगलं काम आहे. ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की यरूशलेमेचे कोट पडलेले आहेत, ज्या वेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या, परमेश्वर काय बोलत आहे? नेहम्या 2 अध्याय आणि 17व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. नेहम्या 2 आणि 17. मग मी त्यांना म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. यरूशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर चला आपण यरूशलेमेचा कोट बांधू, म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही. आमेन. ज्यांना वाटतं की माझ्या जीवनातली अप्रतिष्ठा दूर व्हावी त्यांनी या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यांना वाटत आहे की मी सन्मानाचं जीवन जगत नाही, माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी मोडकळीस आलेल्या आहेत, माझ्या जीवनामध्ये मी संकटांना फेस करत आहे, माझं जीवन प्रतिष्ठेचं, देवाला आवडणारं, देवाला गौरवणार नाही, त्यांच्यासाठी आज हे वचन आहे. आणि प्रभूचं वचन हे सांगत आहे की चला आपण यरूशलेमेचे कोट परत एकदा बांधू, म्हणजे आपली अप्रतिष्ठा दूर होईल. अप्रतिष्ठा दूर होण्यासाठी लोकांमध्ये लबाडीने दिखावा करण्यात काही मजा नाहीये. मी असा आहे, मी तसा आहे, फक्त शब्दांनी बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. जे कर्तृत्वाचे पक्के आहेत त्यांना आपल्या मुखाने स्वतःची स्तुती करावी लागत नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही खरं काम करता, तुमचं उल्लेखनीय काम जगाला दिसतं. एखादा म्हणेल की मी रस्त्यावरचा भिकारी आहे पण मी फार श्रीमंत आहे. एकच खरं असेल, एक तर तू रस्त्यावरचा भिकारी आहेस किंवा तू श्रीमंत आहेस. तुमच्याकडे पाहून कळणार आहे तुम्ही कोण आहात. हे यरूशलेमेतले निवासी जे तिथं आलेले आहेत त्यांनी पाहिलं कोट सगळे तुटून गेलेत, अप्रतिष्ठा झाली आपली. आणि त्यांनी देवाचं वचन देवाच्या दासाकडून नेहम्याकडून ते ऐकत आहेत. परमेश्वराची काय इच्छा आहे, तर चला आपण परत कोट बांधूया, म्हणजे आपली अप्रतिष्ठा दूर होईल. हालेलुया. आपके जीवन में जो गिरा हुआ है उसे वापस बांधना शुरू करें. लोग कहते हैं पहले मैं बहुत प्रेयर में था. नवीन लोक असतात ते खूप प्रार्थनेत असतात. हालेलुया. नवीन ज्यावेळेस नाही का एकदम ख्रिस्त कळाला, वा 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 अशी ओढ असते देवाप्रती, वा. आणि नंतर नंतर काही लोकांची ओढ कमी होते. पहिला देव माझ्याशी खूप बोलायचं, माझ्या मनात अशी आग होती देवाबद्दल, माहित नाही काय झालं. मी सांगतो तुम्हाला, जसं तुम्ही देवात येता ना, देव तुम्हाला तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलत असतो. नंतर देव आवाज कमी करतो. कान उघडे ठेवून ऐका मी काय बोलतोय. हे सहज नाहीये. हे गमक जर तुम्हाला कळालं, तुम्ही आत्म्यात कधीही खिन्न होणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. जब आप प्रभु में आते हो, प्रभु जोर से बात करता है आपके साथ. बाद में ऐसा समय आएगा कि प्रभु अपनी आवाज को धीमी कर देता है. क्या करना होगा? काय करावं लागेल? देवाने आपला आवाज कमी केला. समजा इथून या स्पीकर कडून देव माझ्याशी बोलत आहे, त्या तिथून बोलतोय, मी इथं उभा आहे, देव माझ्याशी स्पष्ट बोलतोय, मला क्लिअर आवाज येतोय आणि मी खूप आनंदात आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. एक टाइम असा येईल की मला तोच आवाज कमी ऐकायला येईल. मी काय करायला पाहिजे? प्रभूची इच्छा आहे, तुला तिथून आवाज येतोय ना, आता तू काय कर, आवाज कमी येतोय, थोडं त्याच्या जवळ जा. किती लोक आमेन म्हणतील? आता इथून मला क्लिअर आवाज येईल. काही दिवसांनी, काही वर्षांनी देव त्याचा आवाज अजून कमी करेल. परत आम्ही अजून जवळ जायचंय. तुम्ही जवळ जात 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 शेवटी तुमचा कान प्रभूच्या हृदयाला टेकला जाईल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्याच्या मनात काय चाललंय ते सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल. बोलो येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही?
एक गोष्ट मनात पक्की ठेवा प्रियांनो, परमेश्वर न बदलणारा देव आहे. हमें बस उसकी और बढ़ना है. हालेलुया. फक्त त्याच्या जवळ जाण्याची गरज आहे. दिनी प्रतिदिनी आमचा देवाकडचा प्रवास हा वाढत गेला पाहिजे. एक बहीण मला म्हटली, माझा खूप वचनाचा अभ्यास आहे असं ती मला म्हटली. मी म्हटलं, ताई तुम्ही खूप बायबल वाचत असाल. त्यांनी म्हटलं, गेले 2 वर्ष झाले मी बायबलला हात लावला नाही. बिब्लिकल आहे का हे? कोण परफेक्ट आहे? 1996 साली माझं तारण झालं. मी तुम्हाला सांगितलं, वयाच्या 15व्या वर्षी या सागरामध्ये मी उडी मारली आहे. तळ नाही अजून गाठला आणि अजून मला वाटतंय मला खूप शिकण्याची गरज आहे. तुम्ही ऐकताय चर्च? नो वन इज परफेक्ट. वी आर टुवर्ड्स परफेक्शन. आपण परफेक्शनच्या दिशेने चाललेलो आहोत. म्हटलं, ताई तुम्ही 2 वर्ष बायबल नाही वाचलं? मग कसं काय? प्रभूची वचनं मी स्वतःमध्ये भरली आहेत. जब आप बाइबल पढ़ते हो, बाइबल आपको पढ़ता है, समझ लेना. हालेलुया. रोज पढ़ना जरूरी है. रोज नाश्ता करते हो की नाही? खाना खाते हो या नाही? जेवता की नाही रोज? आवाज लय खोल गेला आज तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. आम्हाला रोज देवाच्या वचनाची गरज आहे. रोज प्रार्थनेत, आराधनेत, देवाच्या सानिध्यात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. ह्या लोकांची अप्रतिष्ठा झाली आहे. जर ती अप्रतिष्ठा दूर करायची तर त्यांना एक काम करावं लागेल. त्यांना कोट बांधावे लागतील. प्रत्येक गोष्ट प्रार्थनेने होत नाही. लोक शिकवतात सगळं प्रार्थनेने होईल, काय करू नका, नुसती प्रार्थना करा. मी काय म्हणतो, आता हा प्रथम माझ्या बरोबर आलाय. समजा प्रथम आणि मी दोघं जण फिरायला गेलो हिल स्टेशनला आणि तिथं आम्ही कड्यावरती उभे दोघं जण. माझी सेल्फी काढ, माझा फोटो काढ. आणि फोटो काढता काढता प्रथमचा पाय घसरला आणि प्रथम खाली गेला. आणि खाली गेल्याच्या नंतर त्यांनी दगडाला पकडलंय. पहिला मी कॅमेरा काढून घेईल आणि प्रथमला सांगेल, बाळा प्रथम काळजी करू नकोस, मंडळी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. मी तुझ्यासाठी उपास प्रार्थना करील बाळा. प्रभू तुला बाहेर काढणार आहे. चांगलं आहे, चालेल. प्रार्थनेने येईल ना तो बाहेर. तुम्ही ऐकताय मी काय म्हणतोय? आज त्याला प्रार्थनेची गरज आहे की त्याला हात देण्याची गरज आहे? हा, मग काही लोक असंच आहे. काही प्रॉब्लेम सांगितला, अरे मी समस्येत अडकलोय. आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवू. चल राहू दे तुझ्या प्रार्थना तुझ्याकडं. देवही नाही ऐकत अशाच प्रार्थना. कृतीमध्ये उतरण्याची गरज आहे. प्रार्थनेबरोबर कृती पण पाहिजे, तेवढीच महत्वाची आहे. फक्त दिखावा नकोय, जगाला दाखवण्यासाठी नकोय. बघा मी किती प्रार्थना योद्धा आहे, मी किती प्रार्थना करणार. प्रार्थना कराच, प्रार्थना गरजेची आहेच, पण त्या प्रार्थनेबरोबर मदतीचा हात पुढे द्यावा लागेल. हालेलुया. तर देवाचं वचन आहे की त्यांची अप्रतिष्ठा दूर होण्यासाठी त्यांना कोट बांधायचे. फक्त 3 महत्वाच्या गोष्टी त्या कोट बांधण्याबद्दल सांगणार आहे. पटकन ऐका. पहिली गोष्ट, ज्यावेळेस त्यांनी कोट बांधण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यावेळेस देवबाप आता त्यांना प्रेरणा देत आहे की आता तुम्हाला कोट बांधायचे, त्यावेळेस नेहम्या 3रा अध्याय आणि 1 ते 32 वचनामध्ये, वेळेअभावी मी सगळी वचनं वाचणार नाही, पण विश्वास ठेवा मी वाचून आलेलो आहे. हालेलुया. तिथे काय लिहिलंय मी तुम्हाला सांगतो. आता जर समजा 200 किलोचं ओझं आहे काहीतरी आणि मला सांगण्यात आलं की हे ओझं तुला उचलायचं आहे. आता मी एकट्याने 200 किलो ओझं उचलण्याचा प्रयत्न केला, मला जमेल का? नाही जमणार. एखाद्याने एवढं ओझं उचलायचा प्रयत्न केला, कदाचित परत ओझं उचलण्याच्या लायकीचं नाही राहणार, है ना? तेच ओझं आपण प्रत्येकाला 1-1 किलो दिलं तर आपण नेऊ शकतो ना, एवढे जण मिळून. युनिटीमध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. आमच्या मंडळीत, आमच्या ख्रिस्ती समाजात ही गोष्ट नेहमी असली पाहिजे. आपल्यात ऐक्य असलं पाहिजे, युनिटी.
आणि आम्ही जबाबदारी घेणारे लोक बनायचं. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट नेहम्याच्या 3ऱ्या अध्यायात काय लिहिले, पूर्ण अध्याय नेहम्याचा तो बारकाईने तुम्ही वाचला ना, तर कसं काम केलं या लोकांनी. यरूशलेमेला लोकांनी घेरलेलं होतं, सगळ्या लोकांची घरं होती. मध्ये यरूशलेम आहे, सगळ्यांची घरं बाजूने आहेत, सगळ्यांची घरं बाजूने. माझा जो वंश असेल कुठला पण, त्या वंशाची घरं ह्या बाजूला आहेत इकडे. तर मी काय करणार की मी जाणार आणि मी माझ्या समोरची भिंत बांधणार. मी बाकीचं काहीच करणार नाही. मी तिकडची इकडची नाही बांधणार. माझ्या घरासमोर जी भिंत आहे तेवढीच बांधणार. काळे पाळक साहेबांची इकडून आहे त्यांचा वंश, तर ते इथं उभे राहतील आणि ते इकडची भिंत बांधतील. हालेलुया. जे जे लोक ज्या ज्या बाजूने आहेत, पूर्ण यरूशलेमेच्या भोवती त्यांनी फक्त स्वतःच्या घराच्या समोरची भिंत बांधली. पण एक दिवस आला की ते सगळं काम पूर्ण झालं. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. चर्चमध्ये छोटी का होईना जबाबदारी घ्या. आमेन. काहीतरी देवाच्या कामी पडा. खूप लोक नको तिथं वेळ घालवतात, पण देवाच्या राज्यासाठी उपयोगी पडत नाहीत. आमच्या जीवनातला वेळ आम्ही देवाच्या राज्यासाठी दिला पाहिजे. प्रभूसाठी आम्ही समर्पित होणं गरजेचं आहे. प्रभूच्या राज्यासाठी आमचं जीवन आम्ही समर्पित करणं गरजेचं आहे. जे मोठं काम आहे, अख्ख्या यरूशलेमेच्या सगळ्या भिंती, सगळे कोड बांधायचे, हे काम सोपं नाहीये. एकटा माणूस नाही करू शकत. जेव्हा सगळे उभे राहिले ते काम पूर्ण झालं. सगळ्यांना उभं राहावं लागेल देवाच्या कामासाठी. आपापल्या समोर जी जबाबदारी ती पूर्ण करा. आपापल्या समोर येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल, न्याय झाला, न्यायापुढं उभं केलं, तर प्रभू तुम्हाला विचारणार नाही, काय रे बाबा छत्तीसगडचं काय झालं, तुम्ही लोकांनी काय केलं, काश्मीरमध्ये तुम्ही काय सुवार्ता सांगितली की नाही, काय केलं तुम्ही, काय न्यूझीलँडमध्ये तुम्हाला जाता नाही आलं का, तिकडे लोकांचं पाप वाढलंय, काय तुम्हाला इंडोनेशियाला जाता आलं नाही का. प्रभू ते काहीच विचारणार नाही तुम्हाला. प्रभू तुम्हाला विचारेल, भुसावळमध्ये रिवायवल का नाही आलं. भुसावळमधले जे लोक प्रभूपासून दूर होते त्यांना तुम्ही वचन का नाही सांगितलं. तुमच्या मंडळीतला तो एक परिवार चर्चला येत नव्हता, तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला भेट का नाही दिली, त्याला तुम्ही वचनाकडे का नाही आणलं, त्याला प्रभूचा दरवाजा का नाही दाखवला, याबद्दल प्रभू विचारेल. प्रत्येकाला हे वचन समजणं गरजेचं आहे. आपल्या समोर काय बायबल सांगतं, चांगलं करणं कळत असूनही जो करत नाही तो पाप करतो. जी गोष्ट तुम्हाला कळते की हे चांगलं आहे, हे केलं पाहिजे, ते काम आम्ही करणं गरजेचं आहे. जे त्यांच्या समोर होतं ते त्यांनी बांधलं आणि त्यामुळे ते काम पूर्ण झालं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हे तुम्ही काम करता त्यावेळेस ना एक नियम आहे, तो काय ऐका. नेहम्या 4 अध्याय 17-18 वचन. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसऱ्या हातात शस्त्रे धारण करत. बांधकाम करणारे लोक आपल्या कमरेस तलवार लावून काम करत, रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे. काम चाललंय कोट बांधण्याचं. कसं काम होतं, एक हात तलवारीवरती, एका हातात शस्त्र आणि एक हाताने काम करायचं. वीट लावतायत, प्लास्टर करतायत, काय त्यांचं काम चाललंय ते एक हाताने, आणि एक हातामध्ये शस्त्र होतं. आज आमचं शस्त्र हे पवित्र शास्त्र आहे. नेहमी तुमच्या एका हातात बायबल पाहिजे आणि दुसऱ्या हाताने तुमची सेवा पाहिजे. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय. तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती घडेल. जेही तुम्ही काम करताय देवाचं, ते सशास्त्र असलं पाहिजे. आज सगळ्यात पहिली जबाबदारी आमची ही आहे की आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही आपल्या समोर जे काम आहे ते करायचं. आपण काय काम करू शकतो देवाच्या राज्यात ते काम आम्ही केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आम्ही देवाचं काम करतो, एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हाताने काम करायचं, याचा अर्थ की एका हातात आमच्या वचन पाहिजे, वचनाला धरून आम्हाला प्रभूचं काम करायचं, वचनाला सोडून काहीच नाही करायचं. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. लोक खूप संदेश देतात लांब लांब लचक,
अँटी क्राइस्ट येणार आहे, 666 येणार आहे आणि मग जगात असं होणार आहे, मग तसं होणार आहे. मी काय म्हणतो, ऑलरेडी त्या काळाला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही बायबलच्या प्रॉफेसीचा अभ्यास करणारे लोक आहेत तर तो भयंकर काळ, शेवटचा काळ ऑलरेडी सुरू झाला आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला अँटी क्राइस्टची भीती नाही वाटली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? ज्याच्याकडं खरा ख्रिस्त आहे त्याला खोट्या ख्रिस्ताला घाबरण्याची गरजच नाही. आमचा देव जास्त पॉवरफुल आहे, सर्व शक्तिमान आहे. आम्हाला या गोष्टींची भीती वाटली नाही पाहिजे. आमेन. आमचं जीवन सशास्त्र पाहिजे, बायबलला धरून पाहिजे. पहिली गोष्ट, जे काम आम्हाला जमतंय, जे काम देवाने आम्हाला सांगितलं ते इमानदारीने करायचं. दुसरी गोष्ट, हातामध्ये काय पाहिजे? ती तलवार म्हणजे काय? नाही तर घरी जाऊन तलवारी विकत घ्याल. हे पास्टरनी संदेश दिलाय, तलवार. हालेलुया. पेत्रा, तलवार म्यान कर, खाली दे टाकून. जे तलवारीने लढतील ते, तो आपला मार्ग नव्हे. आपलं शस्त्र आपल्या देवाचं वचन आहे आणि म्हणून ते वचन घेऊनच आपल्याला देवाचं काम करायचं आहे. अयोग्य रीतीनं काहीच नाही करायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट या बांधण्यामध्ये बायबलचं वचन सांगतं, वाचू आपण. नेहम्या 6वा अध्याय 1 आणि 2 वचन. मी कोट बांधण्याचे संपवले आणि कोटाला कोठे तुटफूट राहू दिली नाही. ॲक्युरेट 6व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये कोटाचं बांधकाम जे आहे, जे सुरू केलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. पण ऐका, वेशीचे दरवाजे मात्र अद्यापी लावले नव्हते. हे सनबल्लट, तोबिया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू ह्यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की चल आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता. या ठिकाणी सनबल्लट, तोबिया, गेमेश अरबी आणि इतर असे काही लोक होते त्या ठिकाणी की ते या बांधकामाचे विरोधी होते. या ठिकाणी सनबल्लट, तोबिया आणि तो अरब नावाचा जो व्यक्ती आहे, हे लोक काय आहेत? हे विरोधक आहेत. त्यांची इच्छा आहे की ते कोट कधीही बांधले जाऊ नयेत आणि ह्या देवाच्या कार्याविरुद्ध, देवाच्या लोकांच्या कार्याविरुद्ध काही वैरी उभे होते. त्यांची इच्छा होती की हे कोट बांधले जाऊ नये. वैऱ्याची इच्छा आहे कोट बांधले जाऊ नये, देवाची इच्छा आहे कोट बांधले जावेत. माणसाची इच्छा पूर्ण नाही होणार, परमेश्वराची इच्छाच पूर्ण होणार. आणि धन्य आहेत ते लोक जे परमेश्वराच्या इच्छेपुढे अगदी धिटाईने उभे राहतात. जगातल्या मोठ्या शक्ती, मोठे लोक, तुमच्यापेक्षा हुद्द्याने मोठे लोक तुम्हाला विरोध करू शकतील, पण लक्षात ठेवा त्यांच्यापेक्षा मोठा आमचा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही आमच्या परमेश्वराला, जिवंत परात्पर देवाला हाक मारता, त्यावेळेस तो तुम्हाला सहाय्य करतो आणि ज्या गोष्टी बांधलेल्या नाहीत ते बांधण्यासाठी प्रभू कृपा पुरवतो. आत्म्यात आम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आत्म्यात त्या गोष्टींचा आम्ही स्वीकार केला पाहिजे की परमेश्वरा, तुझ्या योजनेतलं काय काम आहे जे तुला माझ्या जीवनात पूर्ण करायचं आहे. आज ती गोष्ट तुम्हाला दिसत नसेल. एखादं लेकरू आहे, ते म्हणतं की मला इंजिनियर बनायचं आहे, त्याचं स्वप्न आहे, आई बापाने त्याला सपोर्ट केला पाहिजे. नाही माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुझ्यासाठी नाही करू शकत. अरे ठीक आहे, परमेश्वर त्या लेकराला एवढं ज्ञान देईल ना, मेरिटमध्ये येईल, फ्री सीटमध्ये तो जाईल पुढे. कधीच लेकरांचे स्वप्न, त्या स्वप्नांना नाही म्हणू नका. किती लोक आमीन म्हणतील? आई वडील हातबल होतात, आई वडील विचार करतात आमची ऐपत नाही, आमचं हे नाही. कधी पण ना, ज्यावेळेस मी रिनल्ड बॉन्किंना भेटलो त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली. जेव्हा तुम्ही सभा आयोजित करता किंवा देवाच्या राज्याचं कुठलं पण काम करता, चर्च बांधता, सभा आयोजित करता, जिथं मोठे खर्च लागतात, तिथं कधीही स्वतःच्या खिशाकडे बघू नका, देवाच्या खिशाकडे बघा. तुमची हिंमत वाढेल आणि परमेश्वर तुम्हाला शक्ती देईल की तो तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य देईल. हालेलुया. आज आमच्या जीवनातली मोठी ध्येय, उद्दिष्ट पूर्ण करत असताना आम्हाला स्वतःकडे नाही बघायचं, आम्हाला देवाकडे बघायचं आहे.
पहिली गोष्ट, ज्यावेळेस आम्ही बांधत आहोत, ज्यावेळेस आम्ही काम करत आहोत देवाच्या राज्यासाठी, कोण काय करतंय दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा, दुसरा कसा बांधतोय बघण्यापेक्षा, दुसऱ्यांना फोकस करण्यापेक्षा स्वतःकडे फोकस करा, देवाकडे फोकस करा. देवाला विचारा मी काय करू, आणि ते काम तुम्ही करा. आमीन. कधीच दुसऱ्याची स्टाईल मारू नका. आमीन. हालेलुया. कोणाची तुम्हाला कॉपी करायची गरज नाही. जसे तुम्ही आहात तसे देवाला आवडता. आम्हाला बनायचंय, आम्हाला आमच्या येशूसारखं बनायचंय. हालेलुया. बोलो येशू मसीह की. कोणाचीच कॉपी मारू नका. कोणाच्याच बद्दल असं मनात ठेवू नका की मला ह्याच्यासारखं बनायचं. येशूच्या पावलावर पाऊल ठेवा प्रियांनो. येशूच्या पावलांवर पाऊल ठेवा. संत पौलाने जसं ठेवलं, आणि संत पौलाला एवढी खात्री आहे की माझ्याकडे बघा मी कसा वागतोय, माझं अनुकरण करा, एवढी त्याला गॅरंटी की तो प्रभूशी किती समरूप झालेला आहे. असं आमचं संत पौलासारखं जीवन पाहिजे की प्रभूशी समरूप होणारं फॉलो करा येशू ख्रिस्ताला. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. तर बांधताना स्वतःच्या समोरचं बांधायचं. दुसरी गोष्ट, हातात आपलं शस्त्र म्हणजे आपलं बायबल पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, विरोधक उभे राहतील. चांगल्या कामांचा विरोध केला जातो. यरूशलेमेचे कोट बांधले जात आहेत. देवाच्या योजनेप्रमाणे देवाची महान इच्छा पूर्ण होतंय. पण सनबल्लट आणि तोबियासारखे लोक आजही त्या कार्याचा विरोध करत आहेत. देवाचंच काम करताय तुम्ही, चांगलंच काम करताय. आज ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या भवनासाठी पण लागू होतात. या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी लागू होतात. तुमची जी मोडकळीस आलेली स्वप्न आहेत त्यांच्यासाठी पण लागू होतात. आपल्या जीवनामध्ये काय तुटून गेलंय, जर ते परत बांधायचंय तर एक गोष्ट करा, तुमच्याकडून जे शक्य होईल ते करा. बाकीच्या गोष्टी देवावर सोपवून द्या. किती लोक आमेन म्हणतील. तुमचं बेस्ट देवासाठी करा. प्रभूच्या दिशेने फक्त एक पाऊल उचला, 99 पावलं तो तुमच्यासाठी उचलणार आहे. जिथं तुम्ही आशक्त तिथं तो तुम्हाला सशक्त करील. ज्या गोष्टी तुमच्यासाठी कठीण झालेल्या आहेत त्या गोष्टी तो तुमच्यासाठी सोप्या करणार आहे. सुरुवात तर करा, प्रभू तुम्हाला सहाय्य करणार आहे. आमेन. हालेलुया. आणि स्वप्न छोटी छोटी ठेवू नका. चौकात जाऊन मला वडापाव खायचं, हे असली स्वप्न ठेवू नका. हॅलो, ऐकताय? स्वप्न लहान नसावीत. स्वप्न कशाला म्हणतात, विजन कशाला म्हणतात? ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्वतःला कॅपेबल नाही समजत ते तुमचे विजन आहेत. स्वप्न म्हणजे हे नाही आता मी रिटायर्ड होईल एवढ्या वर्षांनंतर, मग मला फंड सर्व्हिसचे पैसे मिळतील आणि मग मी गावाकडे जाऊन माझं घर बांधेल आणि मग मी पुढं हे करील आणि ते करील. मी काय म्हणतो, जे 20 वर्षाचे तरुण लेकरं आहेत ना, जर त्यांना आज हा संदेश कळाला ना, येत्या 2-3 वर्षातच तुमची स्वतःची घरं असतील. मी काय म्हणतो ऐकते तुम्ही? कारण तुम्ही स्वतःच्या शक्तीवरती निर्भर राहून जे कराल त्याचे रिझल्ट त्याप्रमाणे दिसतील. पण जे म्हणतील की माझं देवावरती विश्वास आहे आणि माझ्यासाठी प्रभू काम करणार आहे, त्यांच्यासाठी मोठ्या आणि अद्भुत गोष्टी घडतात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कॅपेबल नाहीत ते तुमचे विजन परत उभारण्यासाठी सुरुवात करा. कुठली गोष्ट आहे तुमच्यासाठी जी कठीण, ती गोष्ट आज प्रभूकडे मागा. पहिली गोष्ट, यरूशलेमेचे कोट आपण पाहिले. दुसरी गोष्ट, 2 व्यक्ती होते, त्यांनी घरं बांधली. एकाने बांधलं वाळूवरती, दुसऱ्याने बांधलं मत्ती 7:24-29 वचनामध्ये, मत्ती 7:24-29 वचनामध्ये बांधणारे दोघं आहेत. एकाने बांधलं वाळूवरती, दुसऱ्याने बांधलं खडकावरती. दोन्ही घरं दिसायला सारखी आहेत बरं का. दोन्ही घरांची उंची सारखी आहे, दोन्ही घरांचं प्लॅन सारखं आहे, दोन्ही घरं दिसायला एकदम डिक्टो आहेत. दोन्ही घरांची कामं सेम प्लंबरने केलेली आहेत. दोन्हीकडं नळाचे सगळे कनेक्शन एकाच प्लंबरने सारख्या कंपनीचे नळ लावलेत, पाईप सारख्या कंपनीचे लावलेत, सगळं सेम आहे. विटा सारख्याच वापरल्यात, एक सेम साईजच्या विटा आहेत. प्लास्टर करणारे, विटा लावणारे सगळे तेच, बांधकाम करणारे गवंडी कारागीर सगळे तेच. एकाच सुताराने दोन्ही घरातलं फर्निचर बनवलेलं आहे. एकाच व्यक्तीने दोन्हीकडच्या लाईटचं, इलेक्ट्रिसिटीचं सगळं सेटिंग केलेलं आहे. एकाच व्यक्तीने सगळ्या दोन्ही घरांना सारखे पेंट मारलेले आहेत, एकाच कंपनीचे पेंट मारलेले आहेत. किती लोक आमेन म्हणतील? दोन्ही घरं दिसायला सारखी आहेत. दोन्ही घरं दिसायला
सारखे आहेत. जग बघतं त्यावेळेस म्हणतं काय आयडेंटिकल घर आहेत दोन्ही. वा वा वा, हे पण घर जसं आहे तसं ते पण घर आहे. क्रुसावरचे चोर होते ना, क्रुसावरचे चोर, त्या दोघांमध्ये पण हाच फरक होता. सारख्या अंतरावरती होते येशूपासून. मध्ये येशू आहे, इकडे ज्या अंतरावर तेवढ्याच अंतरावर दुसरा. सेम, दोघांना सेम अपॉर्च्युनिटी. एक घर वाळूवर आहे, एक घर खडकावरती. मजबूत कोणतं आहे कसं कळणार? जेव्हा पाऊस आला, हा 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 हा, प्लेझंट ॲटमॉस्फिअर, खूप छान. बरं झालं पाऊस आला. वा वा वा, किती छान. दोघं पण खिडकीतून बाहेर बघतात. वा, काय प्लेझंट ॲटमॉस्फिअर, किती सुंदर पाऊस चाललाय, रिमझिम पाऊस, भजे तळक, प्लेझंट, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर, खूप छान. आता पाऊस जरा थोडा मुसळधार झाला. एक खिडक्या लावून घ्या, दरवाजा बंद कर, जास्त वाढतोय पाऊस. पाऊस वाढत 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 असा वाढला की पाण्याचा ओघ आणि लोंढे वाहायला लागले. आणि असे वाहायला लागले का जे घर वाळूवरती होतं ते जागच्या जागी खाली कोसळलं, आणि जे घर खडकावर होतं ते स्थिर राहिलं. काही लोक लगेच कोसळतात. हालेलुया, आपल्या भोसावळचे लोक चांगलेत. पण काही ठिकाणी आम्ही जातो लगेच कोसळतात. एखाद्याने सलाम नाही केला तरी भांडणं करतात. पण आपल्या इकडचे लोक चांगलेत. एखाद्याने बोललं नाही, काही छोटी गोष्ट झाली की लगेच कोसळतात. त्याच्यातून आमचा विश्वास काय ते समजतं. जे लोक लहान लहान गोष्टींवरून चिडतात आणि भांडण करतात त्यांना अजून पवित्र आत्मा मिळालेला नाही. आज प्रार्थना करा, प्रभू तुझा पवित्र आत्मा मला दे आणि तुझ्यामध्ये मला स्थिर कर. ज्यांचा विश्वास अतूट आहे, जे देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहेत, ते प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहतात. काही लोकांना आनंद पण सहन होत नाही. अशा आनंदाची काही बातमी ऐकली की लगेच चक्कर येऊन पडतात. बापरे, मला विश्वासच नाही, खरंच झालंय असं. आणि दुःखाची आली तर मग तुम्ही विचार करा त्यांचं काय होईल. कोविडच्या काळात काही लोकांना रिपोर्ट आले, यू आर कोविड पॉझिटिव्ह. डायरेक्ट गळफास घेतलेत लोकांनी. फक्त पॉझिटिव्ह रिपोर्ट बघून गळफास घेतलेत. कितीतरी लोकांचं झालंय. पण माझी गॅरंटी, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, विश्वासणारा व्यक्ती असं कधीच करू शकत नाही. जेव्हा तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे, तुम्ही या गोष्टी नाही करू शकत. यरूशलेमेतले कोट बांधताना त्यांनी जे परिश्रम केले, त्यांच्या परिश्रमाला देवाने यश दिलं. या ठिकाणी दोन प्रकारची घरं बांधली जात आहेत. ती दोन्ही घरं बांधली जात असताना जे घर खडकावर आहे ते स्थिर राहिलं प्रियांनो, वाळूवरचं पडलं. काम असे करा की ते नेहमी पक्के राहतील. आमेन म्हणणार का? हालेलुया. पुढच्या पिढ्यांचा विचार करा. काही लोक फक्त ह्याच पिढीचा विचार करतात. ते हिजकिया नव्हतं का राजा? ज्यावेळेस परमेश्वर किती वर्ष आयुष्य वाढवलं त्याचं? 12 नक्की? बरं बरं, 15 वर्ष आयुष्य वाढवलं. 15 वर्ष आयुष्य वाढवलं आणि ज्यावेळेस 2 जासूद त्याच्याकडे आले, त्या जासूदांना त्यांनी साक्ष सांगायला पाहिजे होती. अरे मी मरणार होतो, देवाचा संदेश आला, त्यांनी सांगितलं, प्रभूने प्रार्थना ऐकली, 15 वर्ष मी आजारात होतो ना, माझं देवाने 15 वर्षांनी आयुष्य वाढवलंय, देवाने माझ्यासाठी काम केलंय. साक्ष सांगायची, परमेश्वर दाखवायचा, देवाचं वचन दाखवायचं. राजाने ते सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांना म्हटलं, चला तुम्हाला आमचं धनसंपत्ती दाखवतो. पुढं काय झालं माहिती का? पुढं येऊन त्या 2 लोकांनी जाऊन सांगितलं की असं असं तिकडं माल आहे. तिकडून येऊन त्यांनी सगळं लुटून नेलं. ऐकताय? तुमची संपत्ती सैतानाला दाखवू नका. किती लोक आमीन म्हणतील? काही लोकांना लई बोलायची सवय असते. इतकं बोलतात, इतकं बोलतात, इतकं बोलतात, सगळं सांगून बसतात. फार डिटेल बोलायची सवय ठेवू नका. किती लोक आमीन म्हणतील या गोष्टीला?
ॲडव्हर्टाईजलाच पैसे जातात आपल्या लोकांचे. मी आता JNM करणार, मी नर्सिंग करणार, मी अमेरिकेला जाणार, मी हे करणार ते करणार. लोक हसायला तयार असतात नंतर. मी असं करणार, मी तसं करणार, मी हेच करणार. ज्यांना करायचे ते बोलून दाखवत नसतात. आणखीन एक गोष्ट सांगतो, रहस्य तुम्हाला बोलण्यात. मी का तुम्हाला थांबवतो, जास्त बोलू नका. कारण काय होतं, तुमच्या बाजूला 10 जण आहेत, पण त्याच्यातला एखादा व्यक्ती डेमन पजेस्ट असतो. तुम्हाला दिसत नाही, समजत नाही की याच्यात काय शक्ती आहे. आणि तुम्ही ती बोललेली गोष्ट, जर पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहेत त्यांच्यात तुम्ही बोललात, नो प्रॉब्लेम. पण तो एक डेमन पजेस्ट व्यक्ती, तो दुष्टात्मा लागलेला व्यक्ती. आम्हाला दुष्टात्मा लागलेले लोक म्हणजे असंच वाटतं फक्त येऊन घुमतील त्यांना दुष्टात्मा नाही. काही डिसेंट आणि सायलेंटमध्ये राहणारे पण लोक आहेत, त्यांच्यात दुष्टात्मे आहेत. व्यसनाच्या असतील, कशाच्या असतील, तो एक वेगळा विषय. पण एवढं समजून घ्या की आमचे शब्द कुणापुढं वापरायचे. लग्न जमवताय, काही करताय, सुरुवात बेसिक आहे, त्या गोष्टी गुप्त रीतीने करा. ॲडमिशन घेताय, पुढचं मोठं पाऊल उचलताय, काहीतरी करताय, गुप्त रीतीने निर्णय घ्या. हालेलुया, बोला येशू मसीह की. काही लोक असले भयंकर आहेत. हालेलुया. सगळीकडे आवाज चालतात त्यांचे, इकडं पण आणि तिकडं पण. नको नको नको. एकच खरं असतं. एक जीवन 2 संदेश नाही देऊ शकत. एक तर शांतीचा देऊ शकतं, नाहीतर अशांतीचा. एक काहीतरी खरं आहे, एक काहीतरी खोटं आहे. आमचं जीवन असं नसावं. आमचं जीवन देवाला आवडणारं पाहिजे. ख्रिस्त नावी खडकावरती स्थिर पाहिजे. यरुशलेमेचे कोट. दुसरं आपण पाहिलं खडकावरचं घर. तिसरं आणि शेवटची एक गोष्ट पाहणार. चालेल. दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये ना बायबल सांगतं की जे संदेष्टाचे शिष्य होते त्यांना जागा अपुरी पडत होती. दुसऱ्या राजे 6:1-7 वचनं, पहिली 2 वचनं वाचतो ऐका. संदेष्टांच्या शिष्यांनी अलिशाला म्हटले, पहा आम्ही आपणासमोर राहत आहोत, ते स्थळ फार अपुरे आहे. जे त्यांची राहण्याची जागा आहे, संदेष्टांच्या शिष्यांची, म्हणजे त्या काळातले बायबल कॉलेज होते किंवा तिथं ते ट्रेन होत होते देवाचे सेवक, आणि ती जागा त्यांच्यासाठी अपुरी होती, राहण्याची जागा. तर यार्देन तीरी जाऊन तेथून एकेकाने एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा, म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे जा. अलिशा आहे, ऐकताय सगळे, समजून घ्या, इथं काहीतरी गमक दडलेलं आहे. अलिशा आहे आणि तो मुख्य मेन प्रॉफिट आहे, मुख्य संदेष्टा आहे पूर्ण देवाच्या लोकांवरती. आणि त्याच्याबरोबर अजूनही काही संदेष्टे आहेत आणि संदेष्टांचे शिष्य पण आहेत, म्हणजे पुढच्या पिढीत जे तयार होणार आहेत ते आहेत. या सर्व सेवकांसाठी जी राहण्याची जागा होती ती संकुचित होती आणि तिथं त्यांना ती राहण्यासाठी जागा पुरत नव्हती. करायचं काय? तर त्यांनी विचार केला की आपण एक आश्रम बांधू, एक जागा अशी तयार करू की जिथं सगळ्यांसाठी जागा पुरेल. मग त्यांनी विचारलं अलिशाला जाऊन, कधी पण वरिष्ठांना विचारलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. त्यांनी जाऊन विचारलं की अलिशा, राहण्याची जागा संकुचित आहे, आमची इच्छा आहे की एक आश्रम बांधावा. मग आम्ही नदीकाठीची झाडं आहेत त्याच्यातून आम्ही काही लाकडं तोडून आणतो बांधकाम करण्यासाठी, आम्ही ते करावं का? तुमची परवानगी आहे का? अलिशा म्हटला, बरे जा, ठीक आहे. नंतर पुढे जाऊन त्यांनी अलिशाला विनंती केली, अलिशाला ते घेऊन गेले. आणि मग पुढे जाऊन तिथं एक व्यक्ती जो आहे तो कुऱ्हाडीने झाडाची फांदी तोडत होता. लाकूड तोडत असताना कुऱ्हाडीच्या दांड्यामधून कुऱ्हाडीचं डोकं सटकलं आणि यार्देन नदीत जाऊन पडलं. ती जशी ती कुऱ्हाड, तिचं डोकं पडलं, ते बुडालं, त्यावेळेस ज्याच्या हातात कुऱ्हाड होती तो घाबरला. तो म्हटला, महाराज, ही तर आपण दुसऱ्यांकडून मागून आणली होती, आता काय करायचं? अलिशाने विचारलं, कुठं पडली होती ती कुऱ्हाड? आणि मग त्याने सांगितलं की या ठिकाणी. त्याने जेव्हा ती जागा दाखवली, अलिशाने एक लाकूड तोडून तिथं टाकलं आणि लाकडाचा गुणधर्म त्या लोखंडामध्ये आला आणि ती लोखंडाची कुऱ्हाड पाण्यावरती तरंगू लागली. अलिशाने सांगितलं, हात पुढं कर आणि घे काढून. त्याने काढून घेतली आणि कुऱ्हाडीचं डोकं पाण्यावर तरंगलं. या ठिकाणची घटना आहे. देवाने एक दैवी चमत्कार केला. हे सगळं घडत असताना हे कशासाठी होतंय ते समजून घ्या, फक्त एक आश्रम बांधण्यासाठी. हालेलुया. देवाच्या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून देवाने सुपरनॅचरल मिरॅकल केला, अद्भुत चमत्कार केला.
किती लोक आमेन म्हणतील? वचन कळतं मी तुम्हाला काय म्हणतोय? देवाच्या लोकांना जागा पुरत नव्हती, जागा संकुचित होती, ती बांधावी म्हणून देवाने त्यांच्यासाठी चमत्कार केला. आमेन. मग आज जर आपलं हे चर्च आपल्याला कमी पडतंय, ते बांधण्यासाठी देव आपल्याला मदत नाही करणार का? करणार की नाही करणार? हालेलुया. देव सुपरनॅचरली अलौकिक रीतीनं गरजा पूर्ण करणारा देव आहे. परमेश्वराने असं कार्य केलं की कुऱ्हाडीचं डोकं पाण्यावर तरंगायला लागलं. लोखंडाचा स्वभाव बुडण्याचा आहे. आमचे पण स्वभाव बुडण्याचे होते. ते लाकूड म्हणजे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं प्रतीक आहे. जेव्हा ख्रिस्त आमच्या जीवनात आला, आमचे स्वभाव बदलले. आम्हाला कोणाचं मन आहे आता? तुम्हाला तर ख्रिस्ताचे मन आहे. आमचा स्वभाव ख्रिस्ताचा आहे. आमचे जुने स्वभाव येशूच्या नावात बदलले पाहिजेत. ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो, ख्रिस्ताच्या वधस्तंभाला स्वीकारतो, आमचा जुना स्वभाव बदलला पाहिजे. आमच्यात पूर्वी राग होता, येशूकडे आलं ना अजूनही आम्ही त्याच स्वभावात आहेत, म्हणजे आमचं परिवर्तन नाही झालेलं आहे. पूर्वी जसे आम्ही होतो तसे आम्ही राहता कामा नये, कारण ख्रिस्ताने आम्हाला बदललेलं आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. 3 उदाहरणं पाहिली आपण आज वचनातून. पहिलं उदाहरण यरुशलेमेचे कोट, दुसरं खडकावरचं घर, आणि तिसरं संदेष्ट्यांचा आश्रम. तिन्ही गोष्टींमध्ये जे बांधकाम आहे देवाच्या योजनेने झालं आणि परमेश्वराने ते पूर्ण केलं. बांधल्याने अप्रतिष्ठा दूर होते. बांधा असं की ते पक्का असेल, आणि बांधण्यासाठी परमेश्वर सुपरनॅचरल मिरॅकल तुमच्यासाठी करणार. आमेन. मग हीच तत्व घ्यायचे, आणि ज्यांना घर नाही त्यांनी आज प्रार्थना करायची. जिथं चर्च नाही, जिथं चर्च बांधायचे त्याच्यासाठी आज प्रार्थना करायची. जे आपलं फॅमिली रिलेशन तुटलेले आहेत ते परत एकदा जुळण्यासाठी आणि परिवार परत उभा राहण्यासाठी प्रार्थना करायची. ज्या गोष्टीत तुम्ही हार पत्करलेली आहे, जिथं तुम्ही निराशेत आहात, त्या गोष्टी देवाने परत बांधाव्यात म्हणून आम्ही प्रार्थना करायची. आणि या कार्यात आमचा चांगला सहभाग असला पाहिजे. आमेन. हालेलुया. आम्ही पूर्ण मनाने प्रभूच्या कार्यासाठी आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे, त्याच्यासाठी समर्पित झालं पाहिजे. बायबल नीतिसूत्र 24:3 मध्ये सांगतं, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते. काय पाहिजे? पहिली गोष्ट सुज्ञान. नुसतं ज्ञान नाही. पायथागोरसचं प्रमेय पाठ असून काही चालत नाही. ऐकताय तुम्ही? एखादं सूत्र पाठ आहे, तुम्हाला काहीतरी प्रश्न उत्तर पाठ केलेत, फक्त त्याचा पाठांतराचा उपयोग नाही, त्याला ज्ञान म्हणत नाहीत. सुज्ञान, दैवी ज्ञान आमच्याकडे पाहिजे. त्याच्याद्वारे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत होते. देवाच्या राज्यात आमचं समर्पण पाहिजे. सरते शेवटी एक गोष्ट सांगेन प्रियांनो, देवाच्या लोकांनी ज्यावेळेस ते गुलामगिरीतून त्यांच्या प्रदेशात आले, यरुशलेमेत आले, त्यांची एक चूक होती. ती चूक वाचून दाखवतो, ऐका. हग्गय याचा 1 अध्याय 9 वचन. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली, हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. देवाचं घर ओस पडलंय आणि तुम्ही फक्त स्वतःच्या घराकडे लक्ष दिलंय. हे देवाला मुळीच आवडलेलं नाही. शिष्यांच्या काळामध्ये लोकांनी स्वतःची घरं विकून, जमिनी विकून ते सगळे पैसे शिष्यांच्या चरणाशी आणून टाकले होते. आमचं लक्ष फक्त आमच्या घराकडे नसावं, देवाच्या घराकडे पण आम्ही लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रभूच्या राज्याची काय गरज आहे आम्हाला हे कळालं पाहिजे. देवाच्या गौरवासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज प्रभूला हाक मारूया प्रियांनो, आणि प्रभूला सांगूया, तुझ्या सेवेसाठी, तुझी सेवा उभारण्यासाठी, तुझं गौरव होण्यासाठी, या पूर्ण परिसरामध्ये, अख्ख्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुवार्ता प्रसार होण्यासाठी, हे तुझं राज्य बांधण्यासाठी प्रभू माझा उपयोग कर. आमेन.